हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नागपूरमध्ये 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली संचारबंदी उठवली। सलग 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम। चारशे वर्षांपासून थडग्यात विसावलेला औरंगजेब भाजपमधल्या बाडग्यांनी जिवंत केला। संजय राऊत यांचा रोखठोक आरोप। नागपूरची दंगल ही फडणवीसांच्या बदनामीचं षडयंत्र असल्याचा दावा। मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर सकाळी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी होणार आणि आढावा बैठक। ठाकरे गटाचा काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। जिथे चुकीचं काम तिथे बुलडोझर चालवणार। नागपूर हिंसाचाराच्या प्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये घेतली आढावा बैठक, दंगेखोरांना सरळ करण्याचा इशारा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज सकाळी दादरमध्ये महत्त्वाची बैठक। मुंबई अध्यक्षांसह 3 नव्या उपाध्यक्षांची घोषणा अपेक्षित। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय समितीची फेररचना। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या रोकड जळीत कांडाचा अहवाल दिल्लीच्या मुख्य न्यायमूर्तींकडून सुप्रीम कोर्टाला सादर। रिपोर्टमध्ये जळालेल्या नोटांचे फोटो। सुप्रीम कोर्टाची 3 सदस्यीय चौकशी समिती। सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। सुशांत सिंहने आत्महत्याच केल्याचं स्पष्ट। सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट। दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंनी 2दा फोन केले। आदित्य ठाकरे यांचं नाव न घेण्याची विनंती केली। नारायण राणे यांचा दावा, तर कचऱ्यावरती लक्ष देत नाही आदित्य ठाकरेंचा पलटवार। 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द। केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यामधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मुंबईच्या धरणांमध्ये फक्त 39% पाणीसाठा। महानगरपालिकेची सरकारकडे राखीव पाणीसाठ्याचा वापर करण्यासाठी परवानगीची मागणी। आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरूचा गतविजेत्या कोलकात्यावरती 7 विकेट्सनं विजय। कोहलीचं शानदार अर्धशतक। आज हैदराबाद राजस्थान आणि चेन्नई मुंबई यांच्यामध्ये सामने। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही बघताय नमस्कार महाराष्ट्र आणि बुलेटिन